भारतीय जनता पार्टीने 3 राज्यात एक हाती सत्ता मिळवल्यानंतर आज मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात विजयी साजरा होताना पाहायला मिळत आहे। पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, पुडुचेरी आहे, इथे मोठ्या प्रमाणात आज विजयी साजरा होत आहे। मात्र याचा जो विजय आहे आज मुंबईचे जे प्रदेश कार्यालय आहे इथे साजरा होत आहे। मुंबई मधले जे बंगाली कार्यकर्ते आहेत, जे बंगाली महिला आहेत, ते आज मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये इथं मोठ्या नृत्य करताना पाहायला मिळत आहे। मात्र असं असताना आज त्यांनी आपला जो बंगाली परिवेश आहे, जो बंगाली ड्रेस आहे, लाल कलरची साडी आहे, ते परिधान करताना डान्स करत आहे। मोठे मोठे डीजे लावलेले आहे। ढोल ताशाच्या गजरात आज हे जे बंगाली कार्यकर्ते आहे आपला आनंद साजरा करत आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी बंगाली कार्यकर्ते काय आहेत, दादा सर काय बोलाल? आज बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने एक मोठा विजय मिळवलेला आहे, काय सांगाल? मी एवढं सांगणार की हे प्रॉपर नियोजन आणि आमचे देवतुल्य कार्यकर्त्यांचा परिश्रमाचा आज फळ आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पण तयारी करत आहोत। महाराष्ट्रातून 6,000 योद्धा, मी कार्यकर्ता म्हणत नाही, मी मतदाता म्हणत नाही, 6,000 योद्धा आम्ही पाठवले, जे 200 विधानसभामध्ये आपले काम केलेत आणि त्यांच्यावर हल्लाही झाला तृणमूल तर्फे, तरी ते तिथे राहिलेत, काम केले आणि त्यांच्या परिश्रमाचा आज हे फल आपल्या समोर आलं आहे। बघा, बंगालमध्ये हा विजय झालेला आहे, मात्र हे तुम्ही कार्यकर्ते आहेत, मुंबईमध्ये येऊन साजरी करतात आहात। विजय हा बंगालचा आहे, मात्र मुंबईमध्ये जे बंगाली कार्यकर्ते तिथे साजरी करताय, कसं बघताय याच्याकडे? नाही, मुंबईमध्ये यासाठी आम्ही साजरा करत आहोत कारण मुंबईतून मी सांगितलं ना, महाराष्ट्रातून 6,000 योद्धा गेले होते। हे लोक परिश्रम केलेत, काम केलेत आणि टोटल महाराष्ट्रामध्ये 16 लाख बंगाली मतदाता आहेत। बंगाली समाजाचे लोक 16 लाख आहे आणि मला त्याची दायित्व दिली आहे आणि म्हणून आम्ही हे सेलिब्रेट करतो। भारतीय जनता पार्टीचा हा मोठा विजय असताना इथं तृणमूल काँग्रेस आहे, ती कुठे कमी पडली तुम्हाला वाटतं? तृणमूल काँग्रेसने जे अत्याचारचा एक शासन चालवली, जिथे मुख्यमंत्री एक महिला असून सुद्धा सांगते की 8 नंतर एकही महिलांनी बाहेर जाऊ नये आणि रोज रेप, रोज भ्रष्टाचार, रोज लोक म्हणजे त्रस्त झाले होते आणि लोक वेट करत होते की कधी निवडणूक होतो आणि कधी हे दुःशासन, क्रूर सरकारतून आपल्याला मुक्ती भेटेल। सर, महत्वाचं म्हणजे आज इथं मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे मुंबईचा ना, त्याच्यामध्ये याचा कसा वाटा असता, काय सांगाल? मी असं बघतोय की हे फक्त एक राज्याचा विजय नाहीये, पण हे प्रारंभ आहे 2029च्या कामासाठी। तर बंगालच्या जे जनता आहे त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? काय जे काय म्हणणं मांडलं होतं, जे काय मुद्दे मांडले ते पूर्ण होतील का? बघा, बंगालमध्ये आज एवढा अराजकता आहे की त्याला ठीकठाक करायला काही महिने तर लागतील, हे खरं गोष्ट आहे। पण निश्चित भारतीय जनता पार्टी एक सुशासित सरकार तिथे देणार, तिथे नोकरी निर्माण करणं हे इम्पॉर्टंट आहे। उद्योग धंदे नाहीये लोकांना, उद्योगांना एक कॉन्फिडन्स देणं हे महत्वाचं आहे आणि आमचं सरकार आवश्यक ते करणार। तर हे होते भारतीय जनता पार्टीचे बंगाली कार्यकर्ते। तर आपण पाहिलं गेलं मोठ्या प्रमाणात आज हा जो विजय आहे हा विजय असला इतका मोठा विजय आहे का जे मुंबईचे आपण कधी न पाहिलेले बंगाली कार्यकर्ते आज ह्या मुंबईमध्ये आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश कार्यालय तिथे नृत्य करताना पाहायला मिळत आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज, गुलाब टॉप न्यूज मराठी, मुंबई।